रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. मागुता हा नाही मनुष्य देह, आपल्या हिताची न होती सायास. गृहदारा आस धनवित्त, अवचित निधान लागली हे हाती. भोगावे विपत्ती गर्भवास, यावे जावे पुढे ऐसेची कारण. भोगावे पतन नरकवास, आपल्या हिताचे न होती सायास. गृहदारा आस धनवित्त, तुका मने धरी आठवया देही. नाही तरी काही बरे नव्हे, आपल्या हिताचे न होती सायास. गृहदारा आस धनवित्त, कलावज्ञ जीव धरार्थावतार. कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, कलानिशवादा पुनदारहुदीक्षं. समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. विठ्ठल मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी. सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा पंचम चरणाचा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांनी परमार्थिक साधकांना अर्थातच समाजाला म्हणजेच तुम्हाला आम्हाला उपदेश केलाय. विठ्ठला या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. वैकुंठवासी सुरेशराव सटवाजी सूर्यवंशी यांच्या वर्ष श्राद्धाच्या या नैमित्तिक कार्यक्रमाच्या औचित्याने आज भगवान व्यंकटेशाच्या या पवित्र ज्ञानमंडपी त्यांच्या पश्चात त्यांचे दोन सुपुत्र, एक म्हणजे सुकेश सुरेशराव सूर्यवंशी आणि ऋषिकेश महाराज सुरेशराव सूर्यवंशी, या दोन सुपुत्राच्या वतीने आपल्या पिताश्रीला जाऊन 1 वर्षाची पूर्ती होत असताना हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे.
ब्रह्मचैतन्य ब्रह्मीभूत सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या, वैराग्य मूर्ती श्री संत सोपान काका महाराज सातकर काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाटेला आलेली ही आजची कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठला 1 वर्ष पूर्ण होत आहे. खरं पाहिलं तर जाण्यासारखं काही त्यांचं वय नव्हतं. मग तो सृष्टी तलाचा नियम आहे. या सृष्टी तलावर जोही कोणी सज्जन हो जीव म्हणून जन्माला आला, सजीव म्हणून जन्माला आला, त्या जीवाला, त्या सजीवाला एक न एक दिवस हे जगत काय करावं लागते, सोडावं लागते. त्यांच्या जीवनाचा जीवन प्रवास मला नाही जास्त पाहता आला. मात्र आपल्या गावामध्ये मंदिरामध्ये पहाटे काकडा भजनाला मला आल्याच्या नंतर कळालं ते नियमित येत होते. काकडा भजनाची साधना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. पूर्णतः त्यांच्या जीवनाचा प्रवास मला नाही जरी पाहता आला तर समारोप प्रसंगी जाण्याच्या अगोदर माझ्यासोबत ते आषाढी वारीला होते. आषाढी वारीला माझ्यासोबत होते दिंडीमध्ये. तिथून त्यांनी भजन केलं, नामचिंतन केलं, नामस्मरण केलं. पायाला थोडीशी काहीतरी बूट चावला होता का काय झालं की जखम झाली होती. मग ते पहिला ठेपा जे आपला आळंदीहून निघाल्याच्या नंतर आहे की नाही, पहिला ठेपा लई जवळ आहे. होय गोपाळ, सीताराम जवळ आहे का आळंदी ते पुणे? मोठा टप्पा आहे. म्हणजे जवळपास किती किलोमीटरचं अंतर आहे? मग कमी सांगू का जास्त सांगू? आता कीर्तनात खरं सांगितली असती तर म्हणतात बदलापूर दिवस. एक ते प्रवास थोडासा टप्पा मोठा आहे. त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यामुळं मला विचारलं त्यांनी, बाबा आता चलणंच होईन, पाऊलच टाकता येईन, नेमकं आता कसं करावं? मग आमच्या गावातल्या आमच्या दिंडीतले सहकारी बबलूदाजीला मोटरसायकलवर बोलून घेतलं. मोटरसायकलवर बोलून घेतल्याच्या नंतर ते बसनं गेले. माधव म्हणून राहिले इथून इतक्यातच बसलो तर माझी वारी काय होईल, लंगडी होईल. मात्र मी त्यांना आग्रह केला, मी त्यांना विनंती केली, तिथपर्यंत ते मोटरसायकलवर बसून आले. परंतु तदनंतर त्या मुक्कामापासून पंढरपूर पर्यंत त्यांनी पायी प्रवास केला. आणि तिथून आल्याच्या नंतर काकांच्या पुण्यतिथीचा सप्ताह झाला आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. एक सुकेश म्हणजे मोठे चिरंजीव आणि दुसरे ऋषिकेश महाराज. ऋषिकेश महाराजही आपलं जीवन परमार्थामध्ये व्यतीत करीत आहेत. आणि माझ्या परमार्थिक प्रवासामध्ये, माझ्या परमार्थिक वाटचालीमध्ये बापू ऋषिकेश महाराजाचा सिंहाचा वाटा आहे. विठ्ठला ऋषिकेश महाराज आणि मी देहानं जरी वेगळे दिसत असतो तर आम्ही आत्म्यानं कसे आहेत, आम्ही एकच आहे. त्यांच्या जीवनाचा हा प्रवास आहे. आणि त्यांच्या 2 सुपुत्राच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी, या सूर्यवंशी परिवाराचे इष्ट मित्र स्वजन स्वकीय मंडळी, पाहुणे मंडळी, सगळेजण आपण या ठिकाणी स्थानापन्न आहात. मानवी जन्माचा विचार केला सज्जन हो तर मी प्रस्तावनेच्या दरम्यान सांगितलं की माणसाला एक ना एक दिवस देह सोडावं लागते. कारण ज्ञानोबा यांनी
मानवी देहाचे, माणसाच्या आयुष्यातले प्रमुख 2 सोहळे सांगितले. आता त्याच्यामध्ये एक सोहळा आहे, मग ते ज्याच्या त्याच्या मनावर आहे. परंतु ज्ञानोबरायाच्या भाष्यामध्ये ज्ञानोबरायाने माणसाच्या आयुष्यामधले प्रमुख 2 सोहळे सांगितले. देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया ना मनोनय धनंजया जिया परी. ज्ञानोबरायाने एक सोहळा सांगितला तो म्हणजे जन्माचा, आणि ज्ञानोबरायाने दुसरा सोहळा सांगितला तो म्हणजे मृत्यूचा. मग या जन्म आणि मृत्यू या 2 शब्दाचा विचार केला तर याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे, विषमता आहे. कशी? आपला जन्म झाला, आपल्या जन्माने आपल्या सभोवतालचे इष्टमित्र जन्म झाला म्हणलं की आनंदी होतात, आणि आनंदी झाल्याच्या नंतर आनंदाचं प्रतीक म्हणून एकमेकाचं तोंड गोड करण्यासाठी पोरग झालं की काय वाटतात? पेढा. मुलगा झाला काय करावं? आता जावं गंगाखेडमध्ये आणि मामाची काय आणावी? कलम. पेढे वाटतात. हे पेढे वाटणे अर्थातच पेढे वाटून एकमेकाचं तोंड गोड करणे म्हणजे हे आनंदाचं प्रतीक आहे, आणि हे आनंदाचं प्रतीक म्हणजे मानवी देहाचा जन्माचा सोहळा आहे. विठ्ठला आणि ज्याचा जन्म झाला त्याचा एक न एक दिवस काय ठरलेला आहे? एक न एक दिवस त्याचा मृत्यू ठरलेला आहे. झाली ज्याचा जन्म झाला, महाराज स्पष्ट म्हणले त्याला एक न एक दिवस हे जगत सोडावं लागते. तुमचं आमचं सोडा सज्जन हो, तुम्ही आम्ही सामान्य जीव आहेत, तुम्ही आम्ही पामर जीव आहेत. ब्रह्मदेवाकडे एक जणांना वर मागून घेतला होता, देवाकडेच, मला मरणच आलं नाही पाहिजे. कोण मागून घेतला होता? हिरण्यकश्यपूने वर मागून घेतला होता. काय आलं नाही पाहिजे? मरण. घरात आलं नाही पाहिजे, घराच्या बाहेर आलं नाही पाहिजे, शस्त्रास्त्राने माझा मृत्यू झाला नाही पाहिजे, मानवाकडून माझी हत्या झाली नाही पाहिजे, हिंस्र पशुपश्वादिकाकडून मला मरण आलं नाही पाहिजे, असा वर मागून घेतला होता. मग देव मनातल्या मनात म्हणले होते या मरणाच्या यादीमध्ये आमचा सुद्धा काय आहे? कैसे थोरवीचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साथ पा, परी पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला एरते पाम.
जगावर तुमचं आमचं सोडा, ज्या देवादिकांनी अवतार घेतला त्या देवादिकांना सुद्धा हे जगत काय करावं लागलं, सोडावं लागलं. येथे नाही उरू आली अवतार, हे रते पामर जीव किती. सज्जन हो, इथं नाही कोणालाच थांबता येत. जन्म झाला त्याचा एक ना एक दिवस मृत्यू होतो. आता त्या मृत्यूनं नेमकं काय होते, जन्मानं आनंद होतोय, तो आनंदाचा जन्माचा सोहळा आहे. मग आपल्यातलाच कोणतरी सखा, आपल्यातलाच कोणतरी जीवलग, किंबहुना ज्यानं लालन पोषण केलं, खांद्यावर घेऊन खऱ्या अर्थानं आपला लढीवाळ केला, तोच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा आधारवड आपले पिताश्री जर खऱ्या अर्थानं आपल्याला सोडून जात असतील, त्याचं निश्चित परिवाराला त्याचं दुःख होते. आखाड्यावरलं कुत्रा असतंय, त्या कुत्र्याचा आणि आपला काही नातेसंबंध नसते. कुत्र्याचं आपलं काही ब्लड रिलेशन असते काय, काहीच नसते. आता काही की काही नाही की आखाड्यावरलं कुत्र जरी गेलं तरी त्याचं त्या माणसाला काय वाटते, दुःख होते, वाईट वाटते. मात्र ज्यानं आपलं आयुष्यभर संगोपन केलं, आधारवड म्हणून जो पिता उभा टाकला, तो जर सोडून जात असेल तर का त्याचं दुःख वाटणार नाही. निश्चितच माणूस त्या दुःखामध्ये होरपळून जातो. आता कसं आहे सज्जन हो, ज्ञानोबराय म्हणले मृत्यू झाल्याच्या नंतर दुःख जरी वाटत असेल तर तो मृत्यूचा काय, तो झाला सोहळा. सोहळा आहे. परंतु जन्म आणि मृत्यू या दोन शब्दाचा विचार केला तर या जन्मापासून मृत्यूपर्यंत सज्जन हो, माणसानं चांगलं कर्म करत राहावं. आणि हे कर्माचा विचार केला तर सज्जन हो, प्रामुख्याने शास्त्रकाराने दोन कर्म प्रमुख सांगितलेत. एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म कशाला म्हणतात, शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं, शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं, अर्थातच शास्त्राने निषेध केला, ते कोणतं कर्म, निषिद्ध कर्म. आणि शास्त्राने करण्यासाठी अनुमोदन दिलं, शास्त्राने करण्यासाठी अनुमती दिली, ते कोणतं कर्म, विहित. त्या विहित कर्मामध्ये आता नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, काम्य कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आहे. नित्य कर्म कशाला म्हणतात, नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात, काम्य कर्म कशाला म्हणतात, प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात. सकाळी उठल्याबरोबर प्रातःविधी उरकून स्नान केलं, स्नान केल्याच्या नंतर नित्य काय केली, नित्याची देवपूजा केली. देवपूजा झाली की ज्ञानेश्वरी ग्रंथाचं काय केलं, वाचन केलं. गाथ्याचे 4-5 अभंग तरी काय केले, वाचन केले. मंदिराकडे गेलो, प्रभू व्यंकटेशाचं दर्शन घेतलं आणि आपण आपल्या नियमित दैनंदिन कामाला लागलो. हे कोणतं कर्म झालं, नित्य कर्म झालं. हो, फळाच्या अपेक्षेनं जे केलं जाते ते काम्य कर्म. आपल्या जीवनामध्ये एखादी काही कळत न कळत चूक झाली, पापादी कर्म झालं, तर त्या पापातून मुक्त होण्याकरता प्रायश्चित्त कर्म आहे. आणि आपल्या आईवडिलाच्या पश्चात आईवडिलाचा मग अंत्यविधी असेल, श्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, हे कोणतं कर्म आहे, हे नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्म. कारण आईवडिलाच्या पश्चात त्या सुपुत्राला, लेकराला पुरुषासे पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, धर्माची वेळ अति पवित्र, हा पर्व काळ मागुता पुरुषाशी न जोडे सर्वता,
एक श्रद्धेने धर्म करिता पवित्रता अक्षय विठ्ठल. आणि अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं आईवडिलांच्या पश्चात जर हे कर्म जर केलं तर मग जो माते पित्याच्या सेवेवरी आपणाते उद्धरी सकळ पूर्व जाती उद्धारी तो संसारी सुपुत्र. नाथ बाबा म्हणले बाबा तो सुपुत्र आहे. बसलेले माणसं म्हणतील होय हे कर्म करणाऱ्या माणसाला सुपुत्र म्हणलं. नाही कर्म केल्याच्या नंतर कटा त्यांचे करीती पितर वंश दुराचारी होणे अंगे पश्चात कर्म करावं आणि त्या कर्माला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. आणि या नैमित्तिक सेवेच्या अनुषंगाने आज तुमच्या समोर ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्ती निवडल्यात ह्या तुकोबारायांच्या गाथ्यातील उपदेश प्रकरणातल्या आहेत. अर्थातच या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला एक उपदेश केलेला आहे. नामाचा महिमा ज्या अभंगामध्ये गायलाय ना ते नामपर प्रकरण आहे. संतांचा महिमा ज्या अभंगामध्ये गायलाय ना ते संतपर प्रकरण आहे. देवाच्या समोर उभा टाकून जगद्गुरु तुकोबारायांनी परमात्म्याला करुणा भाकली ते करुणापर प्रकरण आहे. श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथ जीवाचा तुकाच कैवारी आईशी चराचरी वेदावळी करुणा भाकली ते करुणापर प्रकरण आहे. परमात्म्याच्या समोर उभा टाकून जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थिक स्वरूपानच परमार्थिकच मागणी केली. तुकोबारायाने मागणी देवाच्या समोर केली. मग कोणती मागणी केली? व्यवहारिक नाही, कोणती? परमार्थिक स्वरूपानच. आणि व्यवहारिक मागणी जर करायची असली असती तर तुकोबारायाने हे प्रमाण म्हणलेच नसते. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे गोडे दर्शनाची. महाराजांना जी परमार्थिक स्वरूपानं प्रकरणामध्ये मागणी केली ती मागणी पर प्रकरण आहे. आणि समाज कुठेतरी अधोगतीला जात आहे हे समजल्याच्या नंतर समाजाला जगद्गुरु तुकोबारायांनी अगदी तळमळीनं जे मार्गदर्शन केलं जे उपदेश केला ते तुकोबारायांचं एकत्रित उपदेश पर प्रकरण आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला उपदेश केला. बसलेले माणसं म्हणतील समाजाला उपदेश नेमका का केला? का केला उपदेश? बरं समाजानं ते ऐकला का? कसं आहे सज्जन हो, आज एकमेकानं जर चांगलं सांगायला गेलं तर माणसाला ते काय होई नाही पटन आहे, माणसं ते ऐकणार. परंतु संत महात्म्यांचं कार्य असं आहे बुडते हे जन न देखवे डोळा हे तो कळवळा मनोन्या. एक प्रकारे समाज कुठेतरी वेगळ्या दिशेला जर जात असेल तर ते संत महात्म्यांना पाहवटत नाही. समाजामध्ये माणसाचे 4 प्रकारचे वर्ग आहेत. त्याच्यातला एक वर्ग असा आहे जीवन जगत असताना स्वार्थही साधते आणि परार्थही साधते. दुसरा वर्ग असा आहे स्वार्थही साधत नाही परार्थही साधत नाही. तिसरा वर्ग असा आहे स्वार्थ साधतय मग समाजाचं जगाचं काय देणं घेणं
नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, स्वार्थ साधत नाही, तो परार्थ साधल्याशिवाय राहत नाही. पहिला वर्ग स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. मग स्वार्थ कोण साधला, परार्थ कोण साधला? ज्ञानोबराय म्हणले स्वार्थ सूर्यानं साधला. ज्ञानोबराय म्हणले परार्थ सूर्यानं साधला. कस काय? कारण सूर्य निघत असताना सुद्धा, येत असताना सुद्धा प्रकाशमानच आहे, आणि निघाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला सुद्धा काय द्यायलाय? प्रकाशच द्यायलाय. नाश म्हणजे सूर्य निघाला, निघता नाही नंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला सुद्धा काय द्यायलाय? प्रकाश द्यायलाय. ज्ञानोबराय म्हणले का जगाचे अंध फेडीत, श्रेचे रावळे उघडीत, निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा. ज्ञानोबराय म्हणले सूर्याचं तसंच आहे, इतकंच नाही, गंगेचं सुद्धा तसंच आहे. गंगा स्वार्थही साधते आणि गंगा परार्थही साधते. हो, गंगेमध्ये गंगा स्वतःही निर्मळ आहे, गंगा स्वतःही पवित्र आहे. आणि एखाद्या पापी माणसानं जरी स्नान केलं तर गावा मागील ओहळ, घाण पाणी आलं तरी आणि स्वच्छ पाणी आलं तरी गंगा न म्हणे अमंगल. एक पापी जरी माणूस आला तर गंगा म्हणते का भय वापस, भय महागारी? नाही. गंगेचा स्वभाव कसा आहे सज्जन हो? का फेडीत पाप ताप, पोकीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे सूर्याने स्वार्थही साधला, परार्थही साधला. गंगेने स्वार्थही साधला, गंगेने परार्थही साधला. दुसरा समाजामध्ये वर्ग असा आहे, ज्ञानोबराय म्हणजे स्वार्थही साधत नाही, परार्थही साधत नाही. काय उदाहरण देण्यासाठी, असा दिवा ठेवलेला होता आणि त्या दिव्याच्या भोवताल एक पाकुळी फिरू लागली. पाकुळी फिरली फिरली फिरली, अनिरुद्ध महाराजांनी त्या पाकुळीने झडप मारली. कशावर? दिव्यावर. दिव्यावर झडप मारली की दिवा काय झाला? विजला. बरं, दिवा विजविला, मग जी दिवा विजविणारी जी आहे ती चंद्रभागेत आंघोळीला गेली नाही. दिवा विजवला, विजवल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला काय केलं? झाला अंधार झाला, आपल्याला अंधार करून गेली बाबा. आणि ती सुद्धा जात असताना करपून मरून गेली. आपण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. दोन वर्ग झाले. ज्ञानोबराय म्हणले समाजामध्ये तिसरा वर्ग असा आहे, लय चॅप्टर हुशार, स्वार्थ साधतो. आता परार्थाचं, समाजाचं, जगाचं काही त्या वर्गाला देणं घेणं नाही. कस काय बाबा? काय उदाहरण देण्यासाठी, एक माणूस होता, त्या माणसाला अशी लांब लांब दाढी होती आणि त्या दाढी असणाऱ्या माणसाला बिडी वडायची सवय होती. ते चांगलं वडीत होतं म्हणून अनुभव मोठा होता. मग एके दिवशी काय झालं, एका काडीची थिलंगी त्याच्या कशावर गेली, दाढी पेटली त्याची. दाढी पेटल्याच्या नंतर ते बिचार त्याची दाढी गडबडीनं विजवाय बघायले, ते दाढी विजवाय बघायले, तेवढ्यात दुसऱ्या रिएक्शनला बिडी वडायची होती आणि त्याला काढायचं काय करावं बाबा आता? त्याची दाढी पेटली तर आपली काय पेटून घ्यावं? हे कितवा वर्ग आहे? पैसे मनेवाच्या गाये भलतिया दुःख देत जाये, स्वार्थ साधिता न पाये पराचे हित.
तिसरा वर्ग आहे, परंतु समाजामध्ये जीवन जगत असताना सज्जन चौथा वर्ग असा आहे, त्यांनी स्वार्थ साधला नाही. साधता फक्त एक समाजासाठीच खऱ्या अर्थाने ज्यांनी देह झुचवला, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, स्वार्थ न साधता परार्थासाठी खऱ्या अर्थाने जीवन ज्यांनी खर्च केलं ते संत महात्मे आहेत. आणि त्या संत महात्म्यांनी एक समाज कुठेतरी अधोगतीला जाऊ नये म्हणून एक उपदेश केलेला आहे. मग उपदेशाच्या बाबतीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं सज्जन हो, जेवढ्या एक स्पीड न मी उपदेश शब्द ही तर उच्चारायलो, मग हा उपदेश शब्द एवढा सहज नाही. कारण उपदेशाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं 4 तत्व आहेत. उपदेशाच्या बाबतीमध्ये 4 मुद्दे आहेत. कोणते? उपदेश करत असताना सज्जन हो, त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे, उपदेश कुणी करावा. दुसरा मुद्दा आहे, उपदेश कोणाला करावा. तिसरा मुद्दा आहे, उपदेश कशाचा करावा. आणि चौथा मुद्दा आहे, उपदेश कुठं करावा. कोण करावा उपदेश, कोण करावा. सज्जन हो, शास्त्रकार म्हणले बाबा, संतकार म्हणले अधिकार असेल त्यांना उपदेश करावा. उपदेशाच्या बाबतीमध्ये अधिकार असेल तसा काय करावा, उपदेश करावा. अधिकारी व्यक्तीने उपदेश करावा. उपदेश कुणी करू नये, अनधिकारी व्यक्तीने उपदेश करू नये. का करू नये? कारण सज्जनो, अधिकारी व्यक्तीने उपदेश केला की जीवनाची सार्थकता ठरते, आणि अनाधिकारी व्यक्तीने उपदेश केला महाराज निरर्थकता ठरते. हो, कस काय? तुकोबराय म्हणले गावोगाव म्हणले खेळ येतात, खेळ. आणि त्या खेळामध्ये त्याचं ते वाद्य वाजवलं की सगळं गाव ते खेळ पाहण्यासाठी काय होते, जमा होते. सगळं गाव जमा होते, चौकून असे गोल लोक थांबतेत. आणि ते लोक थांबल्याच्या नंतर त्या खेळामध्ये मध्यभागी ती गारुडी असते, खेळ दाखविणारा. आणि त्या खेळामध्ये माकड असते. आणि ती गारुडी जसं वाजवील तसं त्या पद्धतीने ते माकड काय करते, नाचते. वाह, माणसं म्हणते आहेत गडे माकड आहे गडे, वा वा माकड आहे गडे. कस काय? काय नंबर 1 नाचायले. कोण? माकड. काय नंबर 1 नाचायले, काय नंबर 1 नाचायले. एक जण म्हणला, अरे माकडाची काही कमाल नाही, काही नवल नाही माकडाचं, माकड नाचवायले. मग खरी कमाल नाचविणाऱ्याची, आणि खरी कमाल समाजामध्ये नाचविणाऱ्याचीच असती. त्याच्या मनात काय नाही होत, ते लय चांगलं आहे. मग नेमकं काय व्हायलंय, कोणाची कमाल आहे. हा, चला मुद्दा ठराव पारित झाला, माकडाची कमाल नाही. वा, काय गारुडी, काय गारुडी, काय गारुडी. मार्क कोणाला मिळाले? गारुड्याला. सज्जन हो, गारुड्याची वावा झाली. मात्र त्या गारुड्याची होणारी वावा नेमकी कुठपर्यंत आहे? जोपर्यंत खेळ चालू आहे तोपर्यंतच त्याची वावा आहे. आणि एकदा का खेळ संपला आणि माणसं उठून गेली, सज्जन हो, गारुडी ती गारुडी आणि माकड ते तरी ते केले अधिकार उपदेश.
नसता अधिकार, उपदेशाशी बलात्कार केला हो यचार, किंबहुना तरी हो यचार आणि माकड आणि गारुडी. सज्जन हो, त्या माकडाला केलेला उपदेश कुठपर्यंत आहे? जोपर्यंत खेळ चालू आहे तोपर्यंत. एकदा खेळ संपला, केलेला उपदेश सज्जनो काय करण्याचा त्या माकडाला केला. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या आपल्या परंपरेमध्ये मोठ्या महाराजांनी, काकांनी असा काही खऱ्या अर्थानं काही लोकांना उपदेश केला, असं समजून सांगितलं. सज्जन हो, त्या लोकांचं पूर्वजीवन जर पाहिलं तर वाईट होतं. फलाण्या, हे तुझं वागणं बरोबर नाही, हे तुझं वागणं सोडून दे, गळ्यात तुळशीची माळ घाल, आळंदी पंढरीची वारी कर, असं महाराज म्हणल्याबरोबर सज्जन लोकांनी ते ऐकलं. आणि ज्या लोकांनी ऐकलं त्या लोकांनी सज्जन हो सांगून देह ठेवले, त्यांच्या जीवनाचं संधीचं सोनं झालं. बरं, समाजांनी याच संत महात्म्यांचं नेमकं का ऐकलं? कारण त्या संत महात्म्यांचा तेवढा काय होता? अधिकार होता. मग उपदेश करत असताना नेमका कोणी करावा? पहिला मुद्दा आहे अधिकारी व्यक्तीने करावा. या कीर्तनाच्या प्रस्तावनेच्या दरम्यान उपदेशावर ओहापोह करत असताना दुसरा मुद्दा असा आहे, उपदेश कोणाला करावा? उपदेश हा कोणाला करावा? कोणी करावा? अधिकारी व्यक्तीनं. परंतु कोणाला करावा सज्जनो हे फार महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस काय होते, उपदेश करणारा व्यक्ती अधिकारी असते आणि ज्याला ग्रहण करायचे तो व्यक्ती अनाधिकारी असते. आणि ग्रहण करणारा व्यक्ती जर अनाधिकारी झाला तर माणसं सहजच म्हणते, बाबा सांगून काय उपयोग नाही, नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडं जाय वारे गेले वारे, काही फरक बसत नाही. एक माणूस थकलेला गावामध्ये रामायण सांगत होता रोजच. त्याला वाटलं बाबा आपण गेल्याच्या नंतर आपल्या पाठीमागं एखादा रामायण सांगण्यासाठी गावामध्ये काय व्हावं, तयार व्हावं. म्हणून एका नवोदित तरुणाला त्यानं तयार केलं, सांगितलं बाबा तुला मी रामायण सांगण्यासाठी, अर्थ सांगण्यासाठी शिकवतो. सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर म्हणले पहिला मुद्दा महत्वाचा असं लक्षात ठेव की सीता ही प्रभू रामचंद्राची पत्नी आहे. सीता ही प्रभू रामचंद्राची कोण आहे? पत्नी आहे. सांगितला पहिला मुद्दा. थोडस पुन्हा रामायणाच्या बाबतीत माहिती सांगितली. कथा परिसता रामायण, पूर्वजाचे उदाहरण, या बाबतीमध्ये रामायणाच्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती सांगत असताना माहिती सांगितली आणि फक्त रात्रच आडवी गेली. सकाळी दोघं जण पाराकडे दर्शनाला आले आणि दर्शनाला आल्याच्या नंतर ते म्हणला तुला रामायण सांगायला सुरुवात केली होती, रात्री तू ऐकलंस, सांग बरं सीताची, रामाची सीता कोण आहे? ते म्हणला सक्की मावस बहीण आहे. सांगणारा व्यक्ती अधिकारी असून चालत नाही सज्जन हो, ऐकणारा व्यक्ती सुद्धा अधिकारी पाहिजे. ज्ञानोबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सांगणाऱ्याचं पात्र असून चालत नाही. ज्ञानोबा म्हणले ऐकणाऱ्याचं पात्र सुद्धा पात्रच पाहिजे. अहो, दूध शेळीचं, म्हशीचं, गाईचं काढायचं म्हणलं ना स्टीलचं भांड जमत असते, जमत आहे. आणि वाघिणीचं दूध काढायचं म्हणल्यावर काय लागत? सोन्याचं पात्र लागते. सोन्याचं पात्र, सोन्याचं पात्र. आणि ती वाघीण जरी असली तर ती वाघीण व्यालेली पाहिजे. बरं, ती वाघीण दूध काढाय बसल्याच्या नंतर सचिनो साध्या भांड्यामध्ये जमत नाही, त्याला कोणतं पात्र पाहिजे? सोन्याचं. साध्या भांड्यामध्ये जर दुधाचा एक थेंब पडला तर त्याला काय पडते? छिद्र पडते. म्हणून ज्ञानोबा म्हणले ग्रहण करणाऱ्याचं पात्र सुद्धा पात्र पाहिजे, ऐकणाऱ्याचं पात्र सुद्धा पात्र पाहिजे. म्हणून ग्रहण करण्याचं पात्र, ऐकणाऱ्याचं पात्र नेमकं सुवर्णाचं, सोन्यासारखं कोणाचं होतं? अर्जुनाची पाती जे परिसमया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. तरी अवधान कवेळ तिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. सज्जन हो, एक खऱ्या अर्थानं उपदेश कोणाला करावा? अधिकारी व्यक्तीला उपदेश करावा.
तिसरा मुद्दा आहे, उपदेश करत असताना उपदेश नेमका कशाचा करावा, उपदेशाच्या बाबतीमध्ये कशाचा उपदेश करावा. सध्या परिस्थितीमध्ये समाजाला ह्याची फार गरज आहे. उपदेश नेमका कशाचा करावा या कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा टाकल्याच्या नंतर आम्हा वक्त्याला त्याचं भान पाहिजे. विठ्ठला अभंग जर कीर्तनाला सेवेसाठी घेतला तर त्या अभंगाला धरूनच त्या अभंगाचं काय झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. हो, अभंग घेतल्याच्या नंतर सज्जन हो एका तासाचं, सव्वा तासाचं, 1.5 तासाचं आमच्या बोलण्यानं मनोरंजन होत असेल तर सज्जन हो, मनोरंजनासाठी अनेक साधनं आहेत. आज मोबाईलचा विचार केला तर मोबाईलचं फक्त ते नेट डाटा ऑन केला तर कुणीकडे दिवस निघून चाललाय त्याचा पत्ता लागणे. मनोरंजनासाठी साधनं भरपूर आहेत, उपकरणं भरपूर आहेत, परंतु सज्जन हो, या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन भजन हे मनोरंजनाचं साधन नाही, हे आत्मउद्धाराचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठल कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर 1 तासाचं, सव्वा तासाचं, 1.5 तासाचं होईल मनोरंजन, मात्र माणसाच्या देहाच्या चिरकालाच्या भ्रांतीचं नेमकं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. चावटीचे बोल चित्ते रंजविले जनरंजविले फूल. सज्जन हो, या बाबतीमध्ये उपदेश करत असताना आपल्याला नेमकं माहित पाहिजे आपण नेमकं बोलायलोत काय, कशाचा उपदेश करायलोत. आणि चौथा मुद्दा असा आहे, उपदेश करत असताना उपदेश नेमका कुठं करावा, कोणी कोणाला कशाचा आणि कुठं करावा. सज्जन हो, भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश केला, मग केलेला उपदेश कुठेही करीत बसले नाहीत. कुठं केला, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सवाः मामका पांडवाश्चैव. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रावर खऱ्या अर्थानं अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कुरुक्षेत्रावर खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णानं उपदेश केला. आता ऐका, मला अभंगावर उपस्थित व्हायचंय. उपदेशाच्या बाबतीत विचार केला सज्जन हो, भगवान श्रीकृष्णानं उपदेश केला कोणाला, अर्जुनाला. कशाचा, श्रीमद भगवद्गीतेचा. कुठं, कुरुक्षेत्रावर. आता याच अभंगाचा विचार केला तर या अभंगामध्ये उपदेश नेमका कोणी केला, उपदेश केला सज्जन हो, जगाच्या गुरुनं. जगतामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेलेत. एक भगवान श्रीकृष्ण, वसुदेवम सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. एक भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु, दुसरे आद्य शंकराचार्य जगद्गुरु आणि तिसरे म्हणजे जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा संप्रदाय सकलांचा. म्हणजे उपदेश करणारे कोण आहेत, जगाचे गुरु आहेत, जगद्गुरु आहेत. कोणाला उपदेश केलाय, तुम्हाला आम्हाला, अर्थातच परमार्थिक साधकाला उपदेश केलाय.
कशाचा उपदेश केलाय? परमार्थिक तत्वाचा उपदेश केलाय. आणि कुठे उपदेश केलाय? देहू गावापासून जवळ असलेल्याच लोहगावला केलाय. विठ्ठला देहू गावापासून जवळ असलेल्या लोहगावला जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन होत होतं. बसलेले माणसं म्हणतील, होय महाराज, लोहगावला जाऊन जगद्गुरु तुकोबारायनं कीर्तन केलं का? हो केलं. गावात केलं की नाही? गावातही केलं. आता गावात कीर्तन करत असताना नेमकं काय झालं मी विस्तृतपणे महाराजांच्या जीवनचरित्राकडे वळणार नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भेक कोण घाली, काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कवन्यावरे. गावातही भजन कीर्तन संध्या केली महाराजानं. परंतु ती परमार्थिक साधना करत असताना तुकोबाराय, तुमचं भजन आम्हाला आवड नाही, तुमचं कीर्तन आम्हाला सहन होई नाही, तुम्ही तुमचं भजन कीर्तन परमार्थ सोडून द्या. तसं म्हणल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणले, बाबा मी भजन कीर्तन परमार्थ नाही सोडून देणार, तात्पुरत्या स्वरूपामध्ये मी तुमचं गाव सोडील. मग महाराजानं काय केलं? जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे. महाराजानं भंडाऱ्या माळावर जाऊन भजन केलं. एकट्या भंडाऱ्या माळावरच केलं का? नाही, भामचंद्रावर केलं. एकट्या भंडाऱ्या माळावर दुसऱ्या भामचंद्रावरच केलं का? गोराडेश्वरावर केलं. आईसे चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयसे. महाराजांना त्या तीनही माळावर जाऊन भजन केलं, कीर्तन केलं, अभंग रचना त्या ठिकाणी केली. परंतु ती भजन कीर्तन अभंग रचना करत असताना तुकोबारायला वाटलं, बाबा एवढ्या ह्या माळावर आपण बसलो, इथं आपली परमार्थिक संध्या चालू आहे, कशा करता? काही मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, आयुष्य तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धारा करता ही आपली संध्या साधना चालू आहे. महाराजाला वाटलं, बाबा आपल्या ह्या साधनेनं, आपल्या परमार्थानं आपला उद्धार होईल. आता समाजाचं नेमकं काय? एवढ्या माळावर बसल्याच्या नंतर आपला उद्धार होईल, आता समाजाचं काय? मनाला थोडस खटकलं. मग गावातल्या देहू गावातल्या लोकांना सण व्हायला काय करावं? आपण लोहगावला जावं. मग महाराजांना लोहगावला जाऊन आपला परमार्थ कीर्तन त्या ठिकाणी सुरू केले. अनेक जगद्गुरु तुकोबारायने तिथं कीर्तन केले. आणि अनेक कीर्तन केल्याच्या नंतर एके दिवशी असं कीर्तन मोडलं. आणि ते कीर्तन मोडल्याच्या नंतर, कीर्तन संपल्याच्या नंतर असे माणसं बसली होते. महाराजाचं दर्शन घेऊ लागले, पाया पडू लागले, हितगुज साधू लागले, बोलू लागले. आणि महाराजांना त्यांना सहजच विचारलं, होय रे, इतके दिवस झालं तुम्ही कीर्तन ऐकायला, मग इतक्या दिवसाच्या कीर्तनातून तुम्ही माझ्या कीर्तनातून नेमकं काय घेतलं? बघा, या अभंगातला प्रश्न आहे. एवढ्या दिवसाच्या या कीर्तनातून, एवढ्या दिवसाच्या ह्या माझ्या भजनातून नेमकं तुम्ही काय घेतलं? गावातले लोक त्या म्हणले, महाराज आम्ही तुमच्या कीर्तनातून काहीच घेतलं नाही. असं नवल वाटलं. इतकं जीव तोडून सांगायलो, इतकं सांगायलो, तरी यांचं उत्तर आहे, तुमच्या कीर्तनातून आम्ही काही घेतलं नाही. मग तुकोबाराने विचारलं, एवढ्या दिवसातून माझ्या एवढ्या कीर्तनातून तुम्ही का बरं काहीच घेतलं नाही, का काही आत्मसात केलं नाही? त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं, महाराज आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या संसारामध्ये उपयोगी पडत्याल अशा काही गोष्टी तुम्ही कीर्तनातून सांगितलंच नाही. विठाला आमच्या या कीर्तनातून, तुमच्या कीर्तनातून संसारात आणि प्रपंचात आमच्या उपयोगाला येतील अशा गोष्टी तुम्ही कीर्तनातून सांगितल्या नाही. म्हणजे समाजाची कीर्तनकाराकडून अपेक्षा कोणती आहे? आमच्या संसाराचं काय व्हावं? बरोबर भलं व्हावं.
नाहीतरी समाज, नाहीतरी माणसं साधूकडून महात्म्याकडून परमार्थाची अपेक्षा भाऊ करीतच नाहीत. कशाची करतात? वाढावे संता समाजाची अपेक्षा कोणती आहे? वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान. हो. एका गावामध्ये एक साधू आले होते, त्याचं प्रवचन होतं. एक महात्मे आले, त्याचं प्रवचन संध्याकाळी 2 तास प्रवचन झालं त्याचं. आणि पूर्वीचा काळ आहे, प्रवासाचं साधन नाही. ते महाराज म्हणले बाबा आता रात्री काही मी जाणार नाही, उजडल्यास निघून मी आमच्या गावाकडे जातो. प्रवचन त्याचं 2 तास झालं. आणि ते 2 तास प्रवचन झाल्यास म्हणजे आमची सोय कुठं केली? ते जे कार्यक्रमाचा मेन माणूस होता ना, संयोजक, ते म्हणजे चला आमच्या घराकडे. ढाळज मध्ये आतरून टाकून दिलं, पांघरायला दिलं. पाणी पिण्यासाठी रात्री तहान लागली तर काय भरून दिला? एक जग, त्याच्यावर प्लेट ठेवली, त्याच्यावर पाणी पिण्यासाठी काय ठेवला? ग्लास ठेवला. आतरायचं दिलं, पांघरायचं दिलं. आणि तेवढ्यातच ते घरचा माणूस म्हणला, महाराज का आता लोक थोडस लोकांना चहा पाणी तिकडे मंदिराकडे चालू आहे, आणि ते चहा पाण्याचं झालं की मग कुठे येतो मी? वापस घरी येतो. तोपर्यंत तुम्ही आराम करा. आराम करा म्हणल्याच्या नंतर ते माणूस घराच्या बाहेर पडला. हे साधू आराम करणार, महात्मे आराम करणार. त्यांनी पांघरायचं बघितलं, आतरायचं बघितलं. तेवढ्यातच म्हणले, घरातल्या गृहिणीला आवाज दिला, स्त्रीला आवाज दिला, माय बाई आतरायचं दिलंय, पांघरायचं दिलंय. उशाला काय नाही का हो? त्या बाईच्या पोरीचं नाव उषा होतं. बाबा त्या बाईला वाटलं बाबा काय महाराज चांगले आहेत, 10 वर्ष झालं नाही उशाच्या लग्नाला होऊन महाराजांना काय केलं? उशाला काय नाही का म्हणून. माय महाराज काय तुम्ही चांगले आहेत हो, किती दिवसापासून माझ्या उशाला काहीच नाही, आणि तुम्ही हे कसं ओळखलं? ते साधू म्हणले, उशाला म्हणजे नेमकं कोण? माया पोरीचं नाव उषा आहे. ते म्हणले बा उशाला म्हणजे तुझ्या मुलीला नाही, म्हणालो मी माझ्या. आणि म्हणून या दृष्टांतावरून मला एक सांगायचं तुम्हाला, समाजाला साधूकडून कशाची अपेक्षा आहे? स्वतःच्या प्रपंचाची, स्वतःच्या संसाराची अपेक्षा आहे. तुकोबरायला स्पष्ट लोक म्हणू लागले, हो महाराज तुमच्या कीर्तनातून आम्ही काहीच घेतलं नाही, काहीच आम्ही आत्मसात केलं नाही. कारण काय? कारण आमच्या संसारामध्ये, आमच्या प्रपंचामध्ये उपयोगी पडत्याल अशा गोष्टी काही तुम्ही सांगितल्याच नाहीत. त्यामुळे समाजाची खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरायला कीव आली. अरे रे 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 रे. आणि अशी कीव आल्याच्या नंतर जे जगद्गुरु तुकोबरायला तळमळीने समाजाला उपदेश केला, अभंग
तसं त्यांच्या बुद्धीची किव आली, दया आली. आणि दया आल्याच्या नंतर म्हणले माझ्या समाजाचं म्हणणं आहे. आणि ती दया आल्याच्या नंतर तुकोबारायानं उपदेश कशा पद्धतीनं केलाय. आणि तो उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबारायानं पहिला शब्द वापरलाय ते म्हणजे बुद्धी. बुद्धी कशाला म्हणतात? सगळ्या कार्यकर्त्याची उपयुक्त आहे त्याला काय म्हणतात? बुद्धी म्हणतात. बुद्धीचा पालट दरारे काही मागुता नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट सज्जन हो. मग बुद्धीचा विचार केला तर सज्जन हो बुद्धीचे प्रकार आहेत. तैल बुद्धी, चर्म बुद्धी, दगड बुद्धी, हे बुद्धीचे काय आहेत? प्रकार आहेत. मग तैल बुद्धी कशाला म्हणते, चर्म बुद्धी कशाला म्हणते, दगड बुद्धी कशाला म्हणते? एका साधूकडे एका गावातले 3 पोरं शिकायला होते एका महात्म्याकडे. आणि ते शिकायला असताना त्यांनी शिक्षण परिपूर्ण केलं. आणि शिक्षण परिपूर्ण झाल्याच्या नंतर गुरु महाराजाचं दर्शन घेतलं. महाराज आम्ही निघालोत म्हणले. मग हे चाललेत आपले हे 3 जण आपल्यापाशी अध्ययन केलंय. जात असताना त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यावं? त्या साधून 3घालाही 1-1 किलो हरभरे दिली. 3घाला 1-1 किलो काय दिली? हरभरे दिली. त्याच्यातलं जे पहिलं होतं का नाही त्यानं गावाकडे येऊस तर 1 किलोला 1 किलो येऊस तरच खाऊन टाकले पहिल्यानं. दुसरं आलं ते म्हणलं नाही बाबा आपल्या गुरुनं दिलेत काय करावं? जपून ठेवावं. पेटीमध्ये व्यवस्थित त्यानं काय केले? ठेवून दिले. तिसरं म्हणला बाबा गुरु महाराजांना आपल्याला हरभरे दिलेत काय करावं? जमिनीत पेरावं. त्यानं जमिनीमध्ये काय केले? पेरले. आता 1 किलो हरभरे जमिनीत पेरल्याच्या नंतर आता मला तेवढं काय त्याच्यातला अनुभव नाही. किती 1 किलोला किती झाले असते अंदाजे? किती? 1 क्विंटल धरा ना. काय त्याला 1 क्विंटल त्याचे हरभरे झालेत. त्यानं 50-50 किलोच्या 2 पिशव्या थप्या लावल्या. थप्याला 1 वर्ष गेलं. ती फळं झालं. त्यानं थप्या लावल्या 2. आणि उन्हाळ्यामध्ये ते साधू महाराज त्या गावामध्ये आले. आणि गावामध्ये आल्याच्या नंतर पहिल्याच्या घरी गेले. त्याला म्हणले तुला मी 1 किलो हरभरे दिले ते तू काय केलीस? काय म्हणला गुरु महाराज तुम्ही दिले हरभरे आजवर राहत असतात का? म्हणलं वर्षभर येतानाच खाऊन टाकले म्हणला मी. बर दुसऱ्याकडे गेले. तू काय केलंस? महाराज तुमचा प्रसाद म्हणून तसेच ठेवून दिलेत. आता वर्षभर हरभरे पेटीत राहत असते. काय झालं? पीठ झालं. दुसऱ्याला विचारलं 1 किलो तू हरभरे काय केलंस? कुठे आहेत? मला मी ते जमिनीत पेरले आणि त्या थप्या ज्या लागल्यात तुम्ही दिलेल्या 1 किलो हरभऱ्याच्या त्या थप्या येत असतानाच हरभरे खाऊन टाकले. येत असतानाच. हे दगड बुद्धी आहे. हरभरे पेटीत ठेवले त्याचं पीठ झालं. ही चर्म बुद्धी आहे. आणि 1 किलोच्या हरभऱ्याचे 1 क्विंटल हरभरे केले. ही कोणती बुद्धी आहे? तैल बुद्धी आहे. तैल बुद्धीनं तुकोबाराय म्हणले अशा तैल बुद्धीने बुद्धीचा पालट आणि संग तव तो बाधक तव तो होय. या बुद्धीचा विचार केला सज्जन हो. चर्म बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी हे समाज कीर्तन ऐकायला तुकोबाराय म्हणले ह्याची बुद्धी कोणती आहे? तैल नाही, चर्म नाही. ही बुद्धी तुकोबारायच्या लक्षात आली दगड बुद्धी आहे. एक जण वजन वाढायला म्हणूनच दवाखान्यात गेला. सीतारामजी काय वाढायला म्हणला? वजन वाढायले. काय म्हणला डॉक्टर साहेब किती वजन वाढायले? म्हणला धाप लागायली चलणं होई नाही. वजन वाढल्या म्हणतात म्हणला बीपी वाढते. काय करावं लागेल? काय करावं लागेल? डॉक्टर साहेब म्हणजे तुमचा आहार कसा आहे? जेवण कसं करता? चपात्या किती खातात? मला 10 खातो. भात म्हणला मी 8 प्लेट भात खातो.
भाजी 4 प्लेट खातो. बर, डॉक्टर साहेब म्हणले असं करजा ना, म्हणले 10 चपात्या खाण्याच्या ऐवजी 5 खाजा. 8 प्लेट भात खातात म्हणले, त्याच्या ऐवजी किती खाजा? 4 प्लेट खाजा. आणि 4 प्लेट भाजी खातात, त्याच्या ऐवजी काय करजा? 2 खाजा. ते म्हणला बाबा मग एवढं हे म्हणला जेवणाच्या आधी करायचं का जेवण झाले? दगड बरे आता उघडी डोळे तुझं अध्यात्मिक करे मातीची या खोली दगड आला काय ते उद्धव बुवा मामापेक्षा तेलाच पाठायमध्ये ते म्हणत नाहीत. या बुद्धीच्या बाबतीमध्ये तुकोबरायला दगड बुद्धीची क्यू आली आणि ती दगड बुद्धीची क्यू आल्याच्या नंतर तुकोबराय म्हणजे बुद्धीचा पालट धरा रे काय का बाबा मागुता हा नाही मनुष्य देह, काहीतरी बुद्धीत पालट करा. सज्जन हो, बुद्धीत पालट करा म्हणजे ही बुद्धी काढा आणि ती बसवा, ती पुन्हा सर्व्हिसिंग करा आणि दुसरी बसवा. असं आहे का? काय नाही, बुद्धी एकच आहे. बुद्धीचा बदल करा म्हणजे नेमका अपेक्षित अर्थ कोणता आहे? या भारतामध्ये इंग्रज आले सज्जन हो, अनेक वर्ष इंग्रजानं राज्य भारतावर केलं. आपल्या सज्जन हो काय केलं? फक्त भारतीयांच्या विचारामध्ये काय केला होता? आपल्या बदल केला होता. बुद्धीचा पालट म्हणजे सज्जन हो, विचारामध्ये आपल्याला बदल करण्याची कुठेतरी गरज आहे आणि ही विचारात बदल करा. का तर मागुता हा नाही मनुष्य देह. या सृष्टी तलावर सज्जन हो तुम्ही आम्ही जे जन्माला आलोत मनुष्य म्हणून जन्माला आलोत आणि या मनुष्य जन्माचा विचार केला तर दुर्लभम त्रेमेव येतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, याच्यावर पुष्कळ बोलण्यासारखं आहे. आणि हे मनुष्य जन्माचा विचार केला सज्जन हो, दुर्लभ असणारा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे आणि या मनुष्य जन्माचा विचार करे पावे तो बुद्धीचा पालट धरा रे काही. का बुद्धीचा पालट करा? का विचारात बदल करा? कारण प्रपंचाचा विचार केला, ज्याच्यासाठी आपण राबत आहोत, ज्याच्यासाठी आपण मेहनत घेत आहोत, कष्ट घेत आहोत, त्यांचा विचार केला तर आपल्या हिताचे न होते सायास गृहदारा आस धनवित्त. आपल्या या प्रपंचाचा विचार केला तर आपल्या हिताच्या ह्या गोष्टी नाहीत बाबा. गृहाचा विचार केला, घराचा विचार केला, गृहदारा पत्नीचा विचार केला, धनाचा विचार केला, हे आपल्या सोबत येणार नाही. घराचा विचार केला, घर तिथंच राहणार आहे. भार्याचा पत्नीचा विचार केला तर देहगृहाची कामिनी तिथं राहिली भुवनी निजळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला. धनाचा विचार केला तर धन सुद्धा सोबत येणार नाही. म्हणून एक करावा वा बुद्धीचा पालट धरारे काही. आपल्या आपल्या विचारात बदल करा. का? मनुष्य देहासारखा आकस्मित ठेवा अवचित निधान लागले हे हाती भोगावे विपत्ती गर्भवास. आकस्मित मनुष्य देहासारखा हा ठेवा तुम्हाला आम्हाला सापडलेला आहे. मग काय करा? अवचित निधान लागले हे हाती. आणि हे जर ठेवा जर आपल्याला खऱ्या अर्थानं मिळालेला असेल तर आपल्या विचारात आपल्याला कुठेतरी बदल करण्याची गरज आहे. आणि नाही जर खऱ्या अर्थानं विचारामध्ये जर बदल केला तर भोगावी विपत्ती गर्भवास. आणि मग अनिरुद्ध महाराज गर्भवासाचा विचार केला तर गर्भवास काय सुखाचा आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षमोक्षणा ध्यात सेविष्टा लेप चौकडे नाकी तोंडे कुर्मे किडे गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. या गर्भवासाचा विचार केला तर गर्भवास सज्जनो सुखाचा नाही. मग गर्भवास सुखाचा नाही म्हणूनच मदालसा लेकराला सांगू लागली जागा रे पुत्र राया
गर्भवासाचा विचार केला तर सज्जन हो, गर्भवास सुखाचा नाही, गर्भवासामध्ये दुःख आहे. आणि मग खऱ्या अर्थानं हे आकस्मित ठेवा. जर तुम्हाला आम्हाला जर मिळालेला असेल तर काहीतरी विचार करावा लागेल. आणि विचार नाही जर केला तर यावे जावे पुढे. 4थं चरण आहे ऐसीची कारण आणि भोगावे पतन नरकवास. आणि मग या नरकवासाचा विचार केला. मनुष्य जन्मामध्ये आलं, चांगलं वागलं तर मग वैकुंठ आहे, आणि नाही वागलं तर मग काय, भोगावे पतन नरकवास. मग नरकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग एक करा, काय करा, या मनुष्य जन्माचा विचार करून खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये पाऊल टाका. तुका म्हणे धरी आठवया देही, आणि नाही तरी काही बरे नाही. हे अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे धरी आठव या देही, या देहाचा मनुष्य जन्म मिळालाय ना, याचा विचार करा, काहीतरी धरा. आणि हे जर विचार केला नाही, आठव धरून नाही जर वागलोत नाही तरी काही बरे नव्हे. माणसानं मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर सुरुवातीलाच पाऊल जपून टाकला, व्यवस्थित वागलं तर माणसाचं चांगलं होतंय. एका मोठ्या मालकाच्या घरी त्याला बसायला पालखी होती, श्रीमंत माणसाच्या घरी बसायला. आणि ती पालखी होती, आणि ती पालखी वाहण्यासाठी एक नौकर होता. अर्थातच ते पालखी वाहणारा माणूस होता. म्हणजे त्या पालखीत त्या मालकानं बसायचं आणि त्यानं काय करायचं, खांद्यावर असं उचलायचं, आणि ती जिकडं नियम म्हणेल तिकडं काय करायचं, त्यानं न्यायचं. मग ते श्रीमंत माणूस होता, मग ते धार्मिक होता. देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर प्रदक्षिणा मारायचा, दर्शन घ्यायचा, त्याला 1 घंटा लागत होता. ती पालखी वाहणारा माणूस दारात बसून राहायचा. मग दर्शनाला ते पालखी घेऊन पालखीत बसून जात नव्हता. कशाने जात होता, मोटरसायकलला. आपण आपली आता फॅशन पडली, मोटरसायकलवर घरून किक मारली, ते पालखीत बसून येत नव्हता, पायाने येत होता. 1 तास त्याला दर्शनाला लागत होता. ते पालखी वाहणारा माणूस असा दारात बसला होता, आणि त्याच्या दारामध्ये त्या माणसाच्या म्हैस बांधलेली होती. ते म्हैशीनं झटका दिला आणि ते दावं सुटलं, निघाली वाड्याच्या बाहेर म्हैस. त्या मालकाच्या पत्नीनं बघितलं, म्हणजे पालखी वाहणारे मामा मालक देवदर्शनाला गेले, म्हैस सुटली, तुम्ही काय करा, ती म्हैस चालली, तिला आणा आणि म्हैस काय करा, बांधा. ते म्हणला, ओ बाई म्हणला, ते म्हैस बांधायचं काम माझं नाही. म्हणला, माझं काम कशाचं आहे, पालखी वाहण्याचं माझं काम आहे, मी नाही बांधणार बाबा. म्हणला, नाही. 1 घंटा झाला, आता जाग्यावर म्हैस थांबती होय मागो. म्हैस गेली निघून, गावाच्या बाहेर म्हैस पडली, बाहेर ती म्हैस निघून गेली. मालक दर्शनावून आले, दारात बघितलं, आल्या म्हैस दिसणं. मंडळीला विचारलं, दारातली म्हैस काय झाली? ते म्हणजे सुटली. आणि सुटून कुठं गेली की, अगं दारात मामा बसली होती आपली पालखी वाहणारे, त्याला म्हणायचं. मी म्हणले माय म्हणली, मग ती म्हणले बाबा म्हैस बांधायचं माझं काम नाही. माझं काम कोणतं आहे, पालखी वाहण्याचं. बरं काय हरकत नाही म्हणले, शर्ट आणा. शर्ट घातलं आणि पालखी वाहणाऱ्या मामाला म्हणले, मामा पालखी काढा. पालखी काढा. मामा म्हणले, मालक कुठं जायचंय? म्हणले, अरे बाबा, जेव्हा म्हैस सुटली होती त्याच वेळ जर दाव्यानं बांधून टाकली असतीस तर करा बाबा. तुका म्हणे धरी मिळालेल्या या देहाचा आठव धरून, धरी आठव या देही, नाही तरी काही बरी नव्हे. विठोबार मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर सज्जन हो, कशा प्रकारे आपण परमार्थाची वाटचाल करावी आणि आपला प्रवास सुजलाम सुफलाम होण्याकरिता या मनुष्य जन्माचा विचार करून आपण पाऊल टाकावा. आणि तो प्रवास करण्याकरिता आज्ञाने लावावे सन्मार्गाशी, या उक्तिवादाप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराने तुम्हाला आम्हाला एक प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश, ते मार्गदर्शन आत्मसात करून तुम्ही आम्ही सुद्धा जीवनाचा प्रवास पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि हा आजचा हे कार्यक्रम, आज आमच्या ऋषी महाराजांच्या पिताश्रीचा या 2 बंधू
सुकेश नाव आहे ना, जाऊन 1 वर्षाची ही पूर्ती होत आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात. परमार्थिक सज्जन मंडळी, त्या परिवाराचे सगळे पाहुणे मंडळी, गावातील माता भगिनी, गावातले सगळे तुम्ही परमार्थिक सज्जन मंडळी उपस्थित झालात. आता आमच्या समवेत सध्या आमच्या प्रवासामध्ये परमार्थामध्ये आमच्यासोबत ऋषी महाराज सातत्यानं असतात. ज्यावेळेस त्यांनी परमार्थाची सुरुवात केली त्यावेळेस उद्धव गुरुजी काळवांडे आमच्या भाऊकडं त्यांचं शिक्षण झालं. आता श्रीमद भागवत कथा, कीर्तन, भजन त्यांचा प्रवास चालू आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांच्या परिवाराचा एक स्नेहांकित या नात्यानं आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला स्थगिती देतो. ज्ञानेश्वर
चला ऋषिकेश महाराज.
कमलहार मला सजे आदरित गुरुदेवा कमला श्यामधराची सत्वर वरदा देव 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 करुणाचे श्री आचा